नोएडामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। दादरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एका विद्यापीठातील विद्यार्थ्याची त्याच्या 4 मित्रांनी हत्या केली। मृत विद्यार्थ्याचं नाव यश मित्तल असून तो सोमवारपासून बेपत्ता होता। त्यानंतर त्याचे वडील दीपक मित्तल यांना 6 कोटींच्या खंडणीबाबत संदेश येऊ लागले। यानंतर दीपक मित्तल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी केलेल्या तपासात हे धक्कादायक सत्य समोर आलंय। दीपक मित्तल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या वसतिगृहातील सीसीटीव्ही चित्रण तपासलं। त्यामध्ये यश फोनवर बोलत बोलत बाहेर पडताना दिसत होता। पोलिसांनी त्यावेळेसचे कॉल रेकॉर्ड तपासले असता यश मित्तल रणजित नावाच्या मित्राशी बोलत असल्याचं समजलं। या पुराव्यावरून पोलिसांनी रणजितला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। त्याच्या चौकशीमधून पोलिसांना समजलं की रणजित, शिवम, सुशांत आणि शुभम या 4 मित्रांसह यश मित्तल अनेकदा पार्टी करण्यासाठी जात असे।